अमृत भवन में जो पुरातन मूर्तियां है, जो प्राचीन मूर्तियां है, जिसके बारे में बहुत कम लोगों को जानकारी है, उन मूर्तियों का स्वरूप क्या है, उसके पीछे की कहानी क्या है, इसकी चित्रकला क्या है, किस तरह से मूर्तियां बनाई गई, ये जो आपको आसपास पूरी मूर्तियां दिख रही है, ये किसकी मूर्तियां है, इनका स्वरूप क्या है, इसके पीछे का सारांश क्या है, इस बारे में पूरी जानकारी देने के लिए आज मेरे साथ मौजूद है एडवोकेट प्रवीण पाठक, जो पेशे से वकील है लेकिन आर्कियोलॉजी में भी इनकी काफ़ी दिलचस्पी है और ये एमए आर्कियोलॉजी कर चुके हैं और इसका मतलब ये पुरातत्व शास्त्र के जानकार हैं। तो प्रवीण भाऊ, आपलं स्वागत आहे। नमस्कार। तर मला या मूर्तीबद्दल सांगा, ही मूर्ती कशा स्वरूपाची आहे आणि आपण याला एक ठळक म्हणू शकतो की वराहाची मूर्ती आहे, मग त्याच्या मागचं कारण काय, हे जे स्ट्रक्चर आहे त्या मागचं कारण काय? विष्णू पुराणानुसार वराह अवतार हा तिसरा अवतार आहे आणि त्याच्या अगोदर कश्यप आणि मत्स्य अवतार असे दोन अवतार झाले होते। त्याच्यातलाच तिसरा अवतार म्हणजे आपला वराह अवतार आहे। वराह अवताराची गोष्ट जर सांगायची झाली तर विष्णू पुराणानुसार हिरण्यक्ष असा एक नावाचा राक्षस होता, ज्या राक्षसाने पृथ्वीला लपवले होते, कारण त्याला पृथ्वी काबीज करायची होती आणि देवांना त्रास द्यायचा होता। म्हणून काय केलं की त्याने पृथ्वी जी आहे ती समुद्रामध्ये टाकून दिली, पाण्यामध्ये गाडून दिली। आता ब्रह्मादेवाला प्रश्न असा झाला की याला आपण कशी बाहेर काढायची, म्हणून काढण्यासाठी त्यांनी विष्णूला आवाहन केलं आणि ब्रह्माजीच्या नाकातून विष्णूंनी अवतार घेतला, ज्यालाच आपण वराह अवतार असं म्हणतो। म्हणजे सगळं विष्णू पुराणामध्ये नमूद आहे। हो, आणि तुम्ही यापूर्वी जो समुद्र सांगितला, समुद्रात पृथ्वीला ठेवलं, तर समुद्र या पृथ्वी तलावरचा की वेगळ्या जागातला? नाही, पहा, आताच नासानं जे संशोधन केलं आहे त्याच्यानुसार आपलं जे विष्णू पुराण सांगत आहे त्याला तथ्य मिळालेलं आहे। ते तथ्य म्हणजे काय की पृथ्वी तलावर जे पाणी आहे त्याच्याही पेक्षा जर पुढे आपण जर गेलो तर असे कितीतरी ग्रह या पाण्यामध्ये आहे असं आपण नासानेच आपल्याला सांगितलं आहे। त्याच्यामुळे आपण जे बिलीव्ह करतो की नासा ही खूप काय म्हणतात त्याला स्टँडर्ड अशी संस्था आहे की जे संशोधन करून व्यवस्थित सांगते। त्याच्यानुसार विष्णू पुराणात जे सांगितलं आहे त्याच्यावरच तथ्य आहे, म्हणून नासा आता विष्णू पुराणातला हा जो वराह अवतार आहे याचा स्टडी करत आहे, कारण ज्याच्यामध्ये जे तथ्य आहे ते त्यांना आता सापडलं आहे आणि जवळपास पृथ्वीपेक्षा 70 लाख वर्ग इतक्या पटीने जास्त असलेला समुद्र जगात आहे असं म्हणलं जाईल। म्हणजे ब्रह्मांडात दुसऱ्या ग्रहावर म्हणलं जाईल। प्रवीण एक बहुत महत्वपूर्ण जानकारी दे रहे हैं। उन्होंने कहा कि जो वराह अवतार भगवान ने लिया था पृथ्वी को खोजने के लिए, पृथ्वी को हिरण्यक्ष ने जहां पर छुपाया था वो इस धरती का समुद्र नहीं था, वो समुद्र था दूसरे ग्रह का, दूसरे ब्रह्मांड का। तो नासा भी इस बारे में संशोधन कर रहा है भगवान के वराह अवतार के स्थिति पर, कि उस वक्त की स्थितियां क्या होगी और किस तरह से पृथ्वी के अलावा भी दूसरे ग्रहों पर पाणी है। तर समोर आता या ज्या आपण मूर्त्या पाहतो, तुम्ही कंटिन्यू करा, तो आपले या मागची कथा कशी होती? मग पाप जेव्हा ब्रह्माजीच्या नाकामधून वराह अवतार झाला आणि वराहांना असे आवाहन केलेले आहे की तुम्ही जा आणि पृथ्वीला शोधून काढा। तुम्हाला माहित आहे की वराह असा एक प्राणी आहे की तो काय करू शकतो, आपल्या नाकपुड्याच्या सहाय्याने कुठलीही वस्तू शोधू शकतो, ती कितीही खाली खोलवर फुटामध्ये असली तरी। आपण जे एखाद्याच्या शेतामध्ये पाहतो की कंदमुळे खाताना वराह काय करतो, पूर्ण जमीन उद्ध्वस्त करतो आणि मुळं बाहेर काढतो। त्याचप्रमाणे ह्या वराह अवतारांना सुद्धा हे माहिती होतं की पृथ्वी कुठेतरी आतमध्ये गाडलेली आहे, पण ती शोधायची कशी, कारण एवढ्या अथांग पाण्यामध्ये शोधायची कशी। म्हणून मग काय केलं की वराह अवताराच्या साह्याने त्यांनी काय केलं की जमीन शोधणं सुरू केलं, जमिनीच्या खाली, ठीक आहे। आणि ज्याला जिथे जिथे त्यांना असं वाटलं की तिथे पृथ्वी आहे तिथे त्यांनी काय केलं, शोधणं सुरू केलं आणि त्याच्यामध्येच त्यांना ही पृथ्वी सापडली। प्रश्न असा होता की ही मूर्ती ही जर आपल्याला पूर्ण जर स्ट्रक्चर सांगितलं की ही छोटीशी स्टोरी सांगते। ही स्टोरी कशी आहे की जेव्हा वराह अवतारांनी पृथ्वीला शोधलं तेव्हा ते वर यायसाठी निघाले। तर वर यायचं कसं, कारण दुसरा जो जम जाण्याचा मार्ग पाहिजे, म्हणून मग काय केलं, शेषनाग हे जे आहे शेषनाग आहे। ये भगवान वराह के पैरों के नीचे शेषनाग है। यहाँ पर स्पष्ट तौर पर देख सकते हैं कि जो नाग का जो फन होता है उसी प्रकार का फन यहाँ पर दिखाई देता है। पण इथं दोन मूर्त्या आहेत, ह्या शेषनाग आहे आणि त्यांची पत्नी आहे। ये शेषनाग और उनकी पत्नी, जो आगे चल के लक्ष्मण और उनकी पत्नी का जिन्होंने भगवान राम के साथ अवतार लिया था। म्हणजे आपण जर या मूर्तीला जर पाहिलं, ही मूर्ती थोडीशी इकडे आपल्याला दिसणार नाही, पण हा जो आहे हा पूर्ण हा पाय सुद्धा कसा आहे शेषनागाने व्यापलेला आहे पूर्ण।
आणि त्यांची पत्नी आणि त्यांनी दोघं मिळून काय केलं की वराहाला वर आणलं, म्हणजे आधार दिला पाय ठेवण्यासाठी. आणि त्याच्यानंतर पृथ्वीला काय केलं, नागपुड्यावरून उचललं आणि या बाहूवर ठेवलं. कारण या नागपुड्याचा त्रास पृथ्वीला होईल म्हणून मग नागपुड्याची इथे ठेवली आणि दोन्ही हाताने असं वर केलं आणि पृथ्वी तुम्हाला दिसत आहे. म्हणजे आता हे जे आपण मूर्ति पाहत आहोत हाथावर बनवलेली ती पृथ्वीची मूर्ति है. तो यह मूर्ति देखिए बहुत महत्वपूर्ण जानकारी है. नीचे शेषनाग है जिन्होंने वराह अवतार को भगवान को पैर रखने के लिए आधार दिया, शेषनाग और उनकी पत्नी. और जब भगवान विष्णु ने पृथ्वी को समुद्र से बाहर निकाला तो अपने नाकों के नथुनों से उन्हें फिर नीचे अपने हाथों पर रखा, जैसा ये स्वरूप दिखाया गया है. तो ये पृथ्वी है, धरती माता जिन्हें हम कहते हैं. आणि या मूर्त्या कशाच्या आहेत मग आपण या पाहतात? हे जेव्हा वर आणलं तेव्हा आता सगळ्यांना आश्चर्य झालं की वराह अवतारांनी म्हणजे विष्णूंनी पृथ्वीला शोधलं, म्हणून ते जेव्हा वर आले तेव्हा हे त्यांचे दोन रक्षक आहे, एक जय आणि दुसरा विजय, ज्याच्या हातामध्ये वज्र आहे आणि दुसऱ्यामध्ये चक्र आहे किंवा पद्म आहे असं म्हणू. या दोघही जण आश्चर्याने पाहून राहिले की देवानं ही काय कशी करामत केली. म्हणून यांच्या चेहऱ्यावर पहा थोडस वाकलेलं दिसते. आपण असं आपण पाहतो. काय म्हणजे कसं आहे की मला नवल वाटलं की मी असा पाहिल ना. म्हणजे या मूर्तीमध्ये पहा वाक आली आहे ना, त्याही मूर्तीमध्ये तिकडून वाक आली आहे. मग त्या काळातलं ती कथा म्हणजे समजून त्या प्रकारे ही मूर्ती घडवल्या गेली आहे. आणि आपण तुम्ही म्हणालात की आता भगवान विष्णूने अवतार घेतला, तर भगवान विष्णूच्या अवतारातली काय प्रतिकृती काही निशाणी इथं आहेत या मूर्तीमध्ये? जर फक्त आता विष्णूच्या अवतारामध्ये 4 आयुध असतात त्यांचे, त्यांना कारण 4 हात आहेत त्याच्यामुळे 4 आयुध आहे. शंख दिसत आहे, चक्र दिसत आहे, वज्र दिसत आहे आणि पद्म दिसत आहे. म्हणजे आपल्याला जर पाहिलं तर याच्यामध्ये 4 आयुध आपल्याला दिसतात. हे 4 आयुधांना आपण नेमकं सांगू शकतो आणि 2 जय विजय असल्यामुळे आपण नेमकं सांगू शकतो की हे मूर्ती कशाची आहे, विष्णूचीच आहे. आणि हे वरते 2 मूर्त्या कशाच्या आहेत? ह्या वरच्या स्वर्गातल्या देवी आहेत, ह्या ज्या यांना पाहत आहे. म्हणजे जे आपण म्हणतो की पुष्पवर्षा केली, काही कामे झाल्यानंतर पुष्पवर्षा करत होते त्या प्रकारची पुष्पवर्षा इथे दिसत आहे. म्हणजे तुम्हाला जर पाहिलं तर हे 3 रूप दिसतंय, खाली पाताळ, वरते धरती आणि नंतर स्वर्ग. म्हणजे स्वर्गातल्या ज्या अप्सरा आहे किंवा देवदेवी आहे हे इतकं हे जे काय म्हणते त्याला, हा जो इन्सिडेंट झाला याला पाहायसाठी आणि कौतुक करायसाठी, घराच्या बाहेर निघून काय चालू आहे ते पाहण्यासाठी. म्हणजे पहा या दोघांच्या चेहऱ्यावर जर पाहिलं तर स्मित हास्य दिसतं आणि विश्वास दिसतं की देवानं आपल्याला वाचवलंय. ये मूर्ति के अंदर कितना गहरा संदेश छुपा हुआ है आप देखिए. इतने प्राचीन स्वरूप की विष्णु पुराण के द्वारा जो कथा कही गई है विष्णु पुराण में, उस द्वारा रची गई मूर्ति वनी शहर में के बीचों बीच अमृत भवन में मौजूद है, विराजमान है, स्थापित है. हम लोग इस इतिहास से अनजान थे. अभी तक हमें सिर्फ समझ में आता था कि भगवान विष्णु का ये वराह अवतार है, लेकिन इसके पीछे का जो बनावट है, इसके पीछे की जो रचना है, किस तरह से इस पूरे अवतार की रचना एक मूर्ति में समा गई. और जैसे भगवान की जो वराह अवतार की कथा थी, पूरी कथा को एक मूर्ति की बनावट में ढाला गया. बरं, या पृथ्वीकडे पहा, ही पृथ्वी मूर्ती आहे. पायीच्याकडे हिचा हात कुठे दिसतोय, इथे दिसतोय बरोबर. भगवानच्या म्हणजे तिला इतका विश्वास झाला आणि ती पा किती यांना बसली आहे विश्वासाने, आणि ती स्वतःला काय म्हटलं की सुरक्षित समजत आहे की देवानं मला वर आणलं आणि ती निश्चिंत झाली आहे. म्हणून हा हात पहा. जनरली आपण काय करतो की लहान मुलांचं जर पाहिलं असेल, उचलल्यानंतर आपल्या वडिलांच्या खांद्यावर हात ठेवतात, सारखंच इथेच आहे, विश्वासाने हात ठेवून. बिलकुल. म्हणजे याचा अर्थ की विष्णू आता मला वाचवणार आणि माझं संरक्षण करणार, याचा तिला पूर्ण विश्वास झालेला. भगवान विष्णु को पालनहार भी कहा जाता है. तो उसी पालनहार के हाथों में हमारी धरती माता है. उसी स्वरूप का, उसी रचना के इससे ये मूर्ति बनाई गई है, इसकी रचना की गई है. इस मूर्ति को अब आप जब भी अमृत भवन के मंदिर में आएंगे तब गौर से देखिएगा. जो प्रवीण ने हमें इस बारे में जानकारी दी है वह अद्वितीय है, अद्भुत है. अब उसी जानकारी के आधार पर आप इस मूर्ति को देखिएगा, आपको एक अलग आनंद होगा, अलग अनुभूति होगी जो इस वक्त मुझे हो रही है, क्योंकि मुझे भी इस मूर्ति के बारे में इतनी जानकारी नहीं थी.